हॅलो, कशात आहे? होप छानच असाल. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी कोमल तुमचं खूप सारे मनापासून स्वागत करते. तर हे जे इंडोर प्लांट आहे तर ते वहिनींनी लावलं होतं घरी. तर त्याची फुलं बघून जे आहे तर ते खूप छान वाटत होतं. तर फुलं जे आहेत तर ती छोटी छोटीच आहेत पण खूप अशी आकर्षण करून घेणारी आहेत असं म्हणा देखील काही हरकत नाही. तर त्यानंतर आले होते पुन्हा अंजिराच्या झाडाकडे. तर अंजीर लागून खूप दिवस झालेत पण ते अजून काही पिकले नाही आहेत. तर अंजीर लागून किती दिवसानंतर पिकतात कोणाला माहीत असेल तर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका, की जेणेकरून मला सुद्धा माहीत होईल की ते लागून कधी पिकतात. तर त्यानंतर घरामागे जे आहे तर ते केळीची बेटं अशा पद्धतीने तयार झाली. तर लावलं तेव्हा एकच केळीचं झाड होतं आणि त्यानंतर बऱ्याच साऱ्या ज्या केळी आहेत तर त्या झाल्यात. तर इथे तुम्ही बघू शकता तर खालचा जो कोंब आहे किंवा जे सोंड होतं तर ते तोडलेलं आहे, कारण की हे केळी जे आहे तर ती मोठी व्हावं यासाठी. आणि खालून पुन्हा जे आहे तर ते छोटे छोटे केळी जे आहेत तर ते आलेले आहेत आणि ते लाईनीने आहे ते. आणि त्यानंतर आपला जो आहे तर तो येतो लसूण. तर इथे तुम्ही लसूण बघू शकता किती मोठा आणि छान हिरवागार जो आहे तर तो झालेला आहे. तर काढल्यानंतर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन याच्या मागच्या टिप्स, कारण आम्ही ज्या पद्धतीने लावलाय तर त्या पद्धतीने उत्पादन किती निघतं किंवा मग त्या लसणाची जी साईज आहे तर ती कितपत निघते हे लसूण काढल्यानंतर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर त्यानंतर वांगी जे आहे तर ते तोडायचे होते. तर त्यासाठी मी गेले होते वांग्याच्या शेतामध्ये, कारण इकडे आले तर ऑब्वियसली जो ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय भाजीपाला आहे तर तो घेऊनच येत असते. तर इथे वांग्याचा कलर बघू शकता तुम्ही किती छान जो आहे तर तो वांग्याला आलेला आहे. आणि वांगेसुद्धा इथे बघू शकता आता खूप सारी जी आहेत तर ती फुलं वगैरे त्याला लागलेली आहेत आणि भरपूर मोठ्या प्रमाणात आता जी वांगी आहेत तर ती विक्रीसाठी तयार होतात किंवा झालेली आहे. तर लास्ट व्लॉगमध्ये बघा तुम्ही बघितलंय की नाही, तर त्यामध्ये हे मी टोमॅटोचं झाड दाखवलं होतं. तर लास्ट वेळेस आले होते तेव्हा ते बांधलेलं अशा पद्धतीने. तर बांधायची तर एवढी काही सवय नाही पण जसं येईल त्या पद्धतीने ट्राय केलेलं. तर त्याला तुम्ही इथं बघू शकता किती छान जी आहे तर ती टोमॅटो पिकलेली आहेत. तर घरचं जे आहे ते सेंद्रिय खतामध्ये पिकवलेलं तर ते खाण्यात किंवा तोडण्यात किंवा ते अनुभवण्यात जी मजा आहे तर ती खूप सारी वेगळी असते. आणि हा जो अनुभव आहे तर तो शेतकरीच घेऊ शकतात असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर खूप सारी जे टोमॅटो आहे तर त्याला पिकलेली तर ते तोडण्याचं काम जे आहे तर ते बऱ्यापैकी केलं. आणि त्यानंतर थोडीफार जी वांगी आहेत तर ती वांगीसुद्धा मी काढून घेतली होती. तर बघा बाहेरून विकत आणून खाल्लं आणि घरी जे आहे तर ते स्वतः पिकवलेलं आणि त्यामध्ये जे आपला जो अनुभव किंवा महत्त्व तर ते खूप सारं असतं. त्याची जी आपण एवढं सगळं करतो आणि जेव्हा फळ खायला येतं तर तेव्हाचा जो आनंद आहे तर तो खूप छान असतो असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर इकडे सुद्धा बघा नवीन टोमॅटो जे आहे तर ते तयार व्हायला लागलेले. तर ते सुद्धा थोड्या दिवसांनी आपण जे आहे तर ते वरती काठी वगैरे करून त्याला बांधणार आहोत. तर अशा पद्धतीने जी आहे तर ती वांग्याची केलेली आहे लागवड. तर भरपूर सारी फुलं वगैरे जी आहेत तर ती वांग्याला लागलीत. तर इथं सुद्धा हे जे वांगं आहे तर ह्या साईजची जी वांगी आहे तर घेऊन तुम्ही खारं वांगं जे आहे तर ते करू शकता. खूप छान अशी वांगी लागतात. तर त्यानंतर आले होते घरी. तर इथे ही जी आबोली आहे तर तिचा कलर तुम्ही बघू शकता की किती छान तिचा कलर जो आहे तर तो आहे निळ्या कलरचा. जो हा आबोली आहे तर ती निळ्या कलरची आहे. खूप छान आणि मस्त जी दिसते. तर वेगळी तुम्ही कधी पाहिली की नाही ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर त्यानंतर जे आहे तर ती मी पुन्हा गेली होती घरामागे तर पपई पाडण्यासाठी. तर इथे बघा व्हिडिओ शूट करायला कोण नव्हतं आणि इथे ठेवण्याचा ट्राय करत होते बट तिथे सुद्धा मोबाईल जो आहे तर तो राहत नव्हता. आणि त्यानंतर बघा ही जी आहे तर ती ही आहे व्हाईट कलरची आबोली. तर ही नॉर्मली रानात असते. तर तुम्ही कधी पाहिली की नाही किंवा तुमच्याकडे आहे की नाही तर ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. तर मी आता इथे जे आहे तर ते कच्चे 2 केळे तोडून घेणार आहे, कारण याची छान अशी आपण करणार आहोत रेसिपी. तर पुढचा जो व्लॉग येईल तर त्या व्लॉगमध्ये तुम्हाला ह्या केळाची छान अशी रेसिपी बघायला भेटणार आहे. चमचमीत आणि चटपटीत म्हणायला देखील काय हरकत नाही. तर त्यानंतर मी बसले होते निवांत अशा ठिकाणी म्हणजेच की बांधाच्या कडेला आणि सहज माझं लक्ष गेलं ह्या रुईच्या झाडाकडे. तर तुम्ही आता म्हणशाल की यात काय नवल. तर नॉर्मली बघा आम्ही लहान होतो ना गावी गेलो तर याचे जे बारीक बारीक ज्याचे ते फूल किंवा कळी उमलल्यानंतर हे जे बीज त्याचं बाहेर पडतं तर ते वारा आल्यावर ते नॉर्मली सहज उडून जातं. तर याच्यासोबत जे आहे तर ते आम्ही खूप सारे खेळायचो
आणि याला जे आहे तर ते आमच्याकडे म्हातारी म्हणून मी गावाला आले ना इकडे, तर या ठिकाणी जे आहे तर ते निवांत वाटतं किंवा रिलॅक्स. तर आल्यावरती दरवेळेस मी या ठिकाणी म्हणजेच की घरामागे जे आहे तर ती येऊन बसत असते. तर बघा किती ऊन झालं किंवा काही तरी ह्या ठिकाणी जर आलं तर मनाला शांतता जी आहे तर ती वाटते, किंवा मग लहानपणीच्या ज्या मेमोरीज आहेत तर त्या जागे होतात किंवा पुन्हा त्या आपल्याला अनुभवता येतात किंवा निहाळता येतात असं म्हणायला देखील काही हरकत नाही. कारण माझं जे बालपण आहे तर ते बऱ्याचपैकी जे आहे तर ते गावी गेलं आहे. कारण गावापासून जे आम्ही आहे तर ते जवळच राहत होतो आणि सॅटर्डे संडे सुट्टी असेल किंवा मग इतर वेळेस काही गावाला कार्यक्रम तर सारखं गावाला येणं जाणं जे आहे तर ते व्हायचं. आणि शेतातली कामं किंवा शेतातलं जे आवड आहे तर ती बऱ्यापैकी लहानपणी केलेली. तर आता सुद्धा वाटतं, पण आता नॉर्मली मुलांची शाळा, मिस्टरांचा जॉब, तर यामुळे गावी खूप जाणं होत नाही. तर इथे जवळचं आहे तर तो भाऊ राहतो आणि शेती वगैरे जी आहे तर ती बऱ्यापैकी केली जाते. तर तिथं जे आहे तर ते निवांत क्षणासाठी किंवा शेतीत थोडंफार काम करण्यासाठी किंवा त्या गोष्टी उत्पादन करण्यासाठी जो आहे तर तो थोडासा हातभार लावायला म्हणायला देखील काही हरकत नाही, तर येत असते. तर मी आता कुठं बसते ते तुम्हाला दाखवते. ते बघा हे जे आहे आंब्याचं झाड आहे, तर इथे बऱ्याच लाईनीने अशा आंब्याची झाडं, पपई, केळी आणि नारळ वगैरे, तर ही खूप सारी झाडं जी आहेत तर ती आहेत. आणि खूप सारं इथं सावली वगैरे असते आणि पाणी वगैरे देतात. तर इथे बघा पाणी जे आहे तर ते झाडांना अजून चालूच आहे, उन्हाळा चालू झाला आहे म्हणून. तर अशा निवांत ठिकाणी मी बसलेली असते आणि घर इथून जवळच आहे. नॉर्मली घराच्या मागेच बोलत नाही, तर बघा हे आहे घर आणि त्याच्या हे तर ती बसलेली आहे. सो तुम्हाला जर माझे हे व्लॉग बघायला आवडत असतील तर त्या कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका, की लवकरच जे आहे तर ते भरपूर सारे असे गावाकडचे किंवा शेतातल्या कामाचे व्लॉग मी तुमच्यासाठी नक्की शूट करत जाईन. सो चला आता आपण भेटूया पुढच्या अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.